नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. जोपासना गर्भाची. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्भाच्या होत असलेल्या वाढीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होण्यास खूपच मदत झालेली आहे. त्यालाच परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाची जोड दिली की गर्भाच्या जोपासनेसाठी नेमके काय करायला हवे, काय टाळायला हवे व त्यामागील कारणमीमांसा काय याचे चित्र स्पष्ट होते. गरोदरपणातील योगासने. गरोदरपणातील पहिले 3 महिने गर्भ अस्थिर असतो, त्यामुळे या काळात कुठलेही कठीण आसन करू नये. तसेच शेवटच्या 3 महिन्यात गर्भाचा आकार वाढल्यामुळे काही आसने करणे अशक्य होते. मधले 3 महिने म्हणजे चौथ्या, 5व्या व 6व्या महिन्यात व्यायाम करणे सर्वात सोपे असते. त्यामुळे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला चांगला. पुढे सांगितलेली योगासने इच्छित स्नायूंना कार्यशील बनविण्यास सक्षम असून ही योगासने दिलेल्या सूचनानुसार करणे उचित असते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे गर्भवतीला आपल्या दिनकर्मात चालणे, प्राणायाम वगैरे बरोबर या आसनांचा समावेश करता येईल. प्रत्यक्ष योगासने करण्यापूर्वी प्रार्थना करणे, शक्यतो पूर्व पश्चिम दिशेत बसणे, योगासने करण्यासाठी जोरदार वारे नसलेले ठिकाण निवडणे, पोट भरलेले नसणे, प्रातःविधी उरकलेले असणे, कपडे फार घट्ट किंवा डगळ नसणे वगैरे गोष्टी लक्षात घ्याव्यात व मगच योगासनाचा अभ्यास सुरू करावा. ही सर्व आसने व क्रिया तज्ज्ञांकडून एकदा शिकून घेऊन आपल्या स्नायूंची लवचिकता, हाडांची व सांध्यांची शक्ती वगैरेचा विचार करूनच करावीत. कोणतेही आसन स्वतःला आरामदायक वाटेल इतक्याच मर्यादेपर्यंत करावे. शक्ती संचारण. अ. सुखासनात बसावे, दोन्ही हात मांड्यांवर ठेवावेत. ब. श्वास घेता घेता दोन्ही हात चित्रात दाखवल्याप्रमाणे शरीराशी 60 अंशाच्या कोनात ठेवावे. यावेळी अंगठे छताकडे असावेत व हातांची मूठ सैल असावी. क. संथपणे दीर्घ श्वसन करावे. सुरुवातीला या स्थितीत 20 ते 30 सेकंद दीर्घ श्वसन करावे. ड. शेवटी दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात डोक्यावर नेऊन तळहात बाहेरच्या बाजूला ठेवून जोडावे व श्वास सोडावा. ई. परत श्वास आत घेऊन श्वास सोडता सोडता हात अगदी हळूहळू खाली आणावे व मांडीवर ठेवावे. सूचना. आसन करताना दृष्टी स्थिर असावी अथवा डोळे हलकेच बंद केलेले असावेत. यामध्ये सराव होईल तसा वेळ वाढवत 1 मिनिटापर्यंत दीर्घ श्वसन करता येते. क्रिया करताना मध्येच हात दुखायला लागल्यास हात एकदम खाली न घेता आधी सांगितल्याप्रमाणेच खाली आणावेत. या आसनाने मान, खांदे व पाठीच्या स्नायूंना बळ मिळते. तेथे प्राणांचा पुरवठा व्यवस्थित होतो आणि सर्व शरीरात मुख्यतः मेरुदंडात ऊर्जेचा संचार व्यवस्थित होतो.
प्रसवाच्या वेळेस कळा श्वासांच्या द्वारे सहन करायची क्षमता अशा तऱ्हेने वाढते. गरोदरपणाच्या सर्व 9 महिन्यात हे आसन शक्यतो रोज केलेले चांगले. संतुलन क्रिया फुलपाखरू. गर्भवतीने पहिल्या 3 महिन्यात हे आसन या प्रकारे करावे. अ. सुखासनात बसावे. ब. एक करून दोन्ही पाय चित्रात दाखवल्याप्रमाणे जमतील तेवढे शिवणीजवळ आणावेत. यावेळी हात गुडघ्यावर ठेवले तरी चालतात. क. या स्थितीत साधारण 30 सेकंद संथ श्वासोच्छ्वास केल्यानंतर श्वास सोडत सोडत पाय शरीराच्या समोर सरळ करावेत. हळूहळू सवय होईल तसतशी ही वेळ 1 ते 1.5 मिनिटांपर्यंत वाढवावी. 4थ्या महिन्यानंतर प्रसवापर्यंत या आसनात खालीलप्रमाणे बदल करावा. अ. सुखासनात बसावे. ब. पाय पूर्वी सांगितल्याप्रमाणे शिवणीजवळ घ्यावेत. क. दोन्ही हातांनी दोन्ही पावले धरावीत. ड. संथ गतीने गुडघे व पाय फुलपाखराच्या पंखाप्रमाणे शक्य तेवढे वर खाली करावेत. गुडघे खाली नेताना श्वास सोडावा व वर नेताना श्वास आत घ्यावा. पाय वर खाली करताना झटका देऊ नये किंवा घाई करू नये. ही क्रिया साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटे करावी. जसजसा सराव होईल तसतशी ही क्रिया सहजतेने होईल आणि गुडघे पूर्णतः जमिनीला टेकवणे शक्य होईल. या क्रियेने नितंब संधीच्या परिसरातील स्नायूंचे आकुंचन प्रसारण सहजतेने व्हायला मदत मिळते. मांड्या, नितंबातील तसेच पायातील स्नायूंची शक्ती वाढते. प्रसव सहजतेने व्हायला या सगळ्यांची मदत मिळते. संतुलन क्रिया स्नेह. या क्रियेच्या नियमित अभ्यासाने फुफ्फुसांना उत्तेजना मिळून जीवनशक्ती वाढायला मदत होते आणि हृदयचक्राचे उन्मीलन व्हायला मदत होते. अ. पायात सुमारे 15 ते 20 सेंटीमीटर अंतर ठेवून ताठ उभे राहावे. पंजे थोडे फाकलेले असावेत. हात शरीराच्या दोन्ही बाजूला सरळ असावेत. ब. श्वास आत घेत असता बोटांच्या टोकांनी छातीवर हलक्या हाताने मारावे. क. श्वास आत धरून हलक्या मुठी बांधून तळहाताच्या खालच्या बाजूने छातीवर हळूहळू मारावे. ड. तोंडाचा चंबू करून श्वास तोंडाने सोडत असता हात बाजूने खाली करावेत. या क्रियेची 6-7 आवर्तने करावीत. गर्भारपणाच्या साऱ्या काळात हे आसन केलेले चालते. हृदयचक्र उन्मीलन. या क्रियेच्या अभ्यासाने हृदयचक्र क्रियाशील होते. छातीच्या स्नायूंची आकुंचन प्रसरण क्षमता वाढल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. स्नायूंची शक्ती वाढते. रसधातू आणि रक्ताचे अभिसरण वाढल्याने गर्भावस्थेत स्तनात येणारे काठिण्य व जडपणाचा त्रास कमी होतो. बरोबरीने खांदे आणि मानेच्या स्नायूंनाही व्यायाम होतो. ही क्रिया संपूर्ण 9 महिने केलेली चालते. ही क्रिया नियमित केल्यास प्रसूतीनंतर स्तनांना सैलपणा येत नाही. अ. सुखासन किंवा वज्रासनात बसावे. ब. चेहऱ्यासमोर हात नमस्तेच्या स्थितीत कोपरापर्यंत जोडावे. दंड जमिनीला समांतर असावेत.
श्वास संपूर्ण सोडावा. क. श्वास घेत घेत हळूहळू हात एकमेकांसमोर दूर करत चित्रात दाखवल्याप्रमाणे कानाच्या मागपर्यंत न्याव्यात. ड. श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीला यावे. ही क्रिया साधारणपणे 10 वेळा करावी. ई. शेवटीच्या स्थितीत श्वास आत घेऊन श्वास सोडत सोडत हात गुडघ्यावर आणावेत. गोमुखासन केल्यासही याच स्वरूपाचे फायदे मिळतात. लवचिकता कमी असल्यामुळे हे आसन करत असताना हात एकमेकांना मिळवणे शक्य होत नसल्यास हातात छोटा नॅपकिन धरावा. काक बैठक. आपण ज्याला उकिडवे बसणे म्हणतो ती ही काक बैठक होय. भारतीय पद्धतीचे शौचालय वापरल्यास हे आसन आपोआपच घडते, म्हणून अजूनही गर्भवती स्त्रियांना भारतीय पद्धतीचे शौचालय वापरण्याचा सल्ला दिला जातो. या आसनाने कटिविवराच्या मुख्य स्नायूंना शक्ती मिळते, त्यांचे आकुंचन प्रसारण व्यवस्थित होते, बरोबरीने नितंब मांड्या, गुडघे व पोटऱ्यांच्या स्नायूंना शक्ती मिळते. या सर्व गोष्टींचा नैसर्गिक प्रस्तुतीसाठी खूप चांगला उपयोग होतो. गर्भारपणाच्या पहिल्या 3 महिन्यात हे आसन याप्रमाणे करावे. अ. सुखासनात बसावे. ब. दोन्ही पाय शरीराच्या पुढे सरळ करावेत. दोन्ही तळपायांमध्ये सुमारे 3-4 सेंटीमीटर अंतर ठेवावे. क. दोन्ही हातांचे तळवे नितंबाजवळ जमिनीवर ठेवावेत. ड. क्रमाक्रमाने हाताच्या तळव्यांवर शरीराचा भार देऊन पाय गुडघ्यात दुमडून उकिडवे बसावे. ई. हात नमस्तेच्या स्थितीत जोडून 1 मिनिट मंद गतीने श्वासोच्छ्वास करावा. गरज भासल्यास हात न जोडता कुठे आधार घेतला तरी चालेल. फ. उलट्या क्रमाने परत सुखासनात यावे. 4थ्या महिन्यापासून या आसनात खालीलप्रमाणे बदल करावा. ग. कशाचा तरी भक्कम आधार घेऊन उदाहरणार्थ बंद दरवाजाच्या हँडलला धरून उभे राहावे. हँडल, खुंटी वगैरे आधार साधारण छातीपर्यंतच्या उंचीचा असावा. हँडल, खुंटी वगैरे स्क्रूने व्यवस्थित बसवले असल्याची खात्री करून घ्यावी. दोन्ही पायात सुमारे 22 ते 25 सेंटीमीटर अंतर असावे. ह. आता जणू आपण खुर्चीवर बसायचा प्रयत्न करत आहोत अशी कल्पना करत दरवाजाच्या हँडलला धरून श्वास आत घेत मांड्या जमिनीला समांतर येईपर्यंत हळूहळू खाली यावे. ज. श्वास सोडत सोडत हळूहळू उभे राहावे. 4थ्या महिन्यापासून असा बदल केल्यामुळे गर्भवतीच्या पोटावर, गर्भाशयावर दाब न येता आसनाचे सर्व फायदे मिळू शकतात. सुरुवातीला सवय नसल्यामुळे हे आसन करताना पाय दुखल्यासारखे वाटल्यास जमेल तितक्याच वेळा ही क्रिया करावी, पण सवय झाल्यावर ही क्रिया 10 ते 12 वेळा केलेली चांगली. क्रिया संपल्यावर पाय जवळ आणून पायाला व मांड्यांना हलक्या हाताने चोळल्याने शीण लगेचच कमी होतो. प्रस्तुती नैसर्गिकपणे होण्यासाठी या आसनाचा खूप उपयोग होतो. मेरू तरंग. या क्रियेच्या अभ्यासाने पाठीच्या संपूर्ण कण्याला उपयोग होतो. प्रसवाच्या वेळी पाठीच्या कण्यावर येणारा दाब सहन करण्याची क्षमता वाढते.
या क्रियेने पाठीच्या कण्यांच्या स्नायूंचे आकुंचन, प्रसरण व व्यवस्थित होतेच, शिवाय रक्ताभिसरणही वाढते. ही क्रिया 4थ्या महिन्यापासून सुरू करावी आणि प्रसूतीपर्यंत रोज नियमितपणे करावी. या क्रियेचे खालीलप्रमाणे 3 प्रकार असतात, ज्यायोगे पाठीच्या कण्याच्या वरच्या, मधल्या व खालच्या भागाला बळ मिळते. प्रकार पहिला. या क्रियेच्या अभ्यासाने पाठीच्या कण्याच्या खालच्या 1/3 भागावर परिणाम मिळतात आणि प्रसवात उपयोगी असलेले मूलाधार चक्र क्रियाशील होते. अ. सुखासनात बसावे. ब. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे दोन्ही पायांचे घोटे दोन्ही हातांनी घट्ट धरावे. यावेळी दोन्ही अंगठे वर असून सर्व बोटे खाली असावीत. क. मनामध्ये पाठीच्या कण्याच्या खालच्या 1/3 भागाचा विचार करावा आणि पाठ सरळ ठेवून श्वास आत घ्यावा. नंतर श्वास सोडताना पाठीच्या कण्याचा सॅकल भाग सैल सोडावा. साधारण पाठीला पोक काढल्यासारखे करावे व श्वास घेत परत पाठ ताठ करावी. हाताने पुढे घोटा घट्ट धरल्यामुळे आणि मान सरळ ठेवल्यामुळे कंबर सैल व ताठ करताना फक्त सॅकल भागावरच इच्छित परिणाम होतो. ही क्रिया सुरुवातीला 5 वेळा, नंतर सराव होईल तसतशी 12-15 वेळा करावी. सूचना. ही क्रिया करताना कुठेही झटका देऊ नये. मागे पुढे येणे लयबद्ध असावे. गर्भाचा आकार मोठा झाल्यावर गरज भासल्यास आधारासाठी मांड्याखाली उशी ठेवाव्यात. मेरुतरंग प्रकार दुसरा. क्रियेच्या अभ्यासामुळे पाठीच्या कण्याच्या मधल्या 1/3 भागावर परिणाम मिळतात. गर्भाचा आकार लहान असताना जरी फार जाणीव झाली नाही, तरी गर्भ मोठा झाल्यावर ही क्रिया करताना गर्भही या क्रियेचा आनंद घेतो आहे हे गर्भवतीला जाणवू शकते. आपण पूर्वी पाहिलेच आहे की आईच्या हालचालींना गर्भ प्रतिक्रिया देतो. याच्या अभ्यासाने स्वाधिष्ठान चक्र क्रियाशील होऊन ॲड्रिनल ग्रंथी क्रियाशील झाल्याने गर्भिणीचा थकवा, अशक्तता वगैरे त्रास कमी होतात. रोजच्या योगाभ्यासात या तिन्ही प्रकारांचा अवश्य समावेश करावा. विशेषतः हा दुसरा प्रकार तर न चुकता करावाच. अ. वज्रासनात बसावे. ब. हात गुडघ्यावर ठेवावे. हात व खांदे सैल असावे. क. मनामध्ये पाठीच्या कण्याच्या मधल्या 1/3 भागाचा विचार करावा. पाठ सरळ ठेवून श्वास आत घ्यावा. नंतर श्वास सोडताना पाठीच्या कण्याचा लंबर भाग सैल सोडावा. चित्रात दाखवल्याप्रमाणे साधारण पाठीला पोक काढल्यासारखे करावे. श्वास घेत परत पाठ ताठ करावी. मान सरळ ठेवल्यामुळे आणि वज्रासनात बसल्यामुळे ही क्रिया करताना फक्त लंबर भागावरच इच्छित परिणाम होतो. ही क्रिया सुरुवातीला 5 वेळा, नंतर सराव होईल तसतशी 12-15 वेळा करावी. सूचना आधीच्या क्रियेप्रमाणे. सूचना. ही क्रिया करताना कुठेही झटका देऊ नये. मागे पुढे येणे लयबद्ध असावे. गर्भाचा आकार मोठा झाल्यावर गरज भासल्यास आधारासाठी मांड्याखाली उशा ठेवाव्यात. मेरुतरंग प्रकार तिसरा. याच्या अभ्यासाने पाठीच्या कण्याच्या वरच्या 1/3 भागावर परिणाम मिळतात.
याच्या अभ्यासाने हृदयचक्र व अनाहत चक्र क्रियाशील होतात. अ. सुखासनात बसावे. ब. हात गुडघ्यावर ठेवावेत. ते कोपरात ताठ असावेत आणि खांदे सैल असावेत. क. मनामध्ये पाठीच्या कण्याच्या वरच्या 1/3 भागाचा विचार करावा आणि पाठ सरळ ठेवून श्वास आत घ्यावा. नंतर श्वास सोडताना पाठीच्या कण्याचा थोरॅसिक भाग सैल सोडावा. साधारण पाठीला पोक काढल्यासारखे करावे व श्वास घेत परत पाठ ताठ करावी. हात कोपरातून हलत नसल्यामुळे ही क्रिया करताना फक्त थोरॅसिक भागावरच इच्छित परिणाम होतो. असे सुरुवातीला 5 वेळा, नंतर सराव झाल्यावर 12 ते 15 वेळा करावे. सूचना. क्रिया करताना हात ताठ असावे. कोपरातून थोडेही दुमडू नये. बाकी सूचना आधीच्या क्रियेप्रमाणे. हे तिन्ही प्रकार एकानंतर एक म्हणजे पहिला प्रकार 12-15 वेळा केल्यानंतर दुसरा प्रकार व शेवटी तिसरा प्रकार या क्रमाने केलेले चांगले. प्रत्येक प्रकार सुरू करण्याआधी मध्ये मध्ये 2-3 मिनिटे आराम करावा. अर्धमाज्रासन. मेरुतरंग क्रियेसारखेच फायदे देणारी अर्धमाज्रासन क्रिया सोपी व नेहमी करण्यासारखी असते. जसजसा गर्भाचा आकार मोठा होतो तसतसा कमरेवर व पोटाच्या स्नायूंवर येणारा दाब वाढत जातो. अर्धमाज्रासन केल्याने हा दाब कमी होतो. त्यामुळे शेवटच्या 3 महिन्यात हे आसन आवर्जून करावे. क्वचित एखाद्या गर्भवतीला गर्भारपणात फार कंबरदुखी असल्यास किंवा प्रसवाच्या पहिल्या टप्प्यात असह्य कंबरदुखी असल्यास हे आसन केल्याने दुखणे सुसह्य होते. अ. वज्रासनात बसावे. ब. हळूहळू 4ही हात पायांवर यावे. दोन्ही हात खांद्याच्या खाली व दोन्ही गुडघे नितंबाखाली जमिनीवर असावे. दोन्ही हात आणि दोन्ही पाय सरळ रेषेत असावेत. पायाचे तळवे आरामदायक स्थितीत असावे. क. श्वास आत घ्यावा. ड. श्वास बाहेर सोडता सोडता चित्रात दाखवल्याप्रमाणे पाठ वर न्यावी आणि डोके दोन्ही हातांच्या मध्ये आणावे. ई. श्वास आत घेता घेता पाठ सरळ करावी. गरोदरपणात पाठ अंतर्वक्र मुळीच करू नये. या आसनाची सुरुवातीला 5 आवर्तने आणि सरावानंतर 10 ते 12 आवर्तने करावी. ही क्रिया लयबद्ध असावी. झटका देऊ नये. श्वासोच्छ्वास लयबद्ध असावा. गरोदरपणात पाठ अंतर्वक्र केलेली चालत नसल्याने या काळात फक्त अर्धमाज्रासनच करावे. पूर्ण माज्रासन मुळीच करू नये. गर्भवती स्त्रीने एरवी सुद्धा जमिनीवर उठताना किंवा पूर्वी सांगितल्याप्रमाणे काकबैठकीनंतर या आसनात येऊनच उभे राहिलेले चांगले. आतापर्यंत आपण पाहिलेली सर्व आसने किंवा क्रिया साधारणपणे सर्व स्नायूंवर परिणाम करणाऱ्या आहेत. याच प्रकारची बरीच आसने शिकून घेऊन करणे शक्य आहे, परंतु विस्ताराभयास्तव सर्वच आसनांचा येथे समावेश करणे शक्य नाही. हलके व्यायाम स्ट्रेच क्रिया. बऱ्याच वेळा गर्भारपणात स्त्रीला थकवा वाटतो, उत्साह वाटत नाही किंवा एखाद्या वेळी वेळ नसतो. तेव्हा व्यायाम करणे अगदी टाळण्याऐवजी खालील हलके व्यायाम करावे. ज्या गर्भवतीला 24 तास विश्रांतीचा सल्ला दिलेला असतो त्यांना सुद्धा पुढील व्यायाम
तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करता येऊ शकतील. खालील 1 ते 5 क्रियांसाठी पाठीवर झोपावे. गरज असल्यास कमरेखाली पातळ उशी ठेवावी. हात शरीराच्या बाजूला ठेवावे. क्रिया क्रमांक 1. श्वास आत घेता घेता दोन्ही पावले बाहेरच्या दिशेला म्हणजे जमिनीकडे वळवावीत. ब्रॅकेटमध्ये 1.1 चित्र. श्वास बाहेर सोडता सोडता पावले पुन्हा सरळ करावीत. ब्रॅकेटमध्ये चित्र 1.2. श्वास आत घेता घेता दोन्ही पावले शरीराकडे ओढावीत. ब्रॅकेटमध्ये चित्र 1.3. श्वास बाहेर सोडता सोडता पावले पुन्हा सरळ करावीत. चित्र 1.2. अशी 5 आवर्तने करावीत. सूचना: ही क्रिया करत असताना टाच सरकणार नाही याकडे लक्ष ठेवावे. क्रिया क्रमांक 2. पावले व हातांचे तळवे अनुक्रमे घोट्यांच्या सांध्यातून व मनगटाच्या सांध्यातून प्रथम घड्याळाच्या दिशेत व नंतर घड्याळाच्या उलट दिशेत 5 वेळा फिरवावेत. सूचना: ही क्रिया करत असताना टाच जमिनीवरून हलू देऊ नये व हात जमिनीवरच असू द्यावे. फक्त पावले व हातांचे तळवे हलवावेत. क्रिया क्रमांक 3. हात डोक्यावर नेऊन जमिनीवर ठेवावेत. हातांचे तळवे आकाशाकडे असावेत. श्वास आत घेता घेता हात वरच्या बाजूला व पाय खालच्या बाजूला ताणावेत. जणू कोणीतरी दोन्ही बाजूंनी ओढत आहे अशी कल्पना करावी. श्वास सोडता सोडता रिलॅक्स व्हावे अशी 5 आवर्तने करावीत. क्रिया क्रमांक 4. एक गुडघा दोन्ही हातांनी धरून शक्य तेवढा पोटाकडे आणून संथपणे 5 वेळा श्वासोच्छ्वास करावा. पाय सरळ करावा. हीच क्रिया दुसऱ्या बाजूने करावी. क्रिया क्रमांक 5. दोन्ही गुडघे दोन्ही हातांनी धरून पोटाकडे आणून संथपणे 5 वेळा श्वासोच्छ्वास करावा. सूचना: क्रिया 4 व 5 करताना पोटावर अनुचित दाब येणार नाही याकडे लक्ष ठेवावे. 4थ्या व 5व्या क्रियेमुळे कमरेला व्यायाम होतो. कमरेचा ताण कमी होतो. वात सरतो. यानंतर पाय सरळ करून कुशीवर वळावे व मार्जनासनात येऊन श्वास बाहेर सोडता सोडता उभे राहावे. क्रिया क्रमांक 6. उभे राहावे. दोन्ही पायांमध्ये 10 ते 12 सेंटीमीटर अंतर असावे. दोन्ही हातांची बोटे चित्रात दाखवल्याप्रमाणे मागे एकमेकात गुंतवावी. क्रिया क्रमांक 6. उभे राहावे. दोन्ही पायांमध्ये 10 ते 12 सेंटीमीटर अंतर असावे. दोन्ही हातांची बोटे चित्रात दाखवल्याप्रमाणे मागे एकमेकात गुंतवावी. या स्थितीत श्वास बाहेर सोडत हात शक्य तेवढे मागे न्यावे. श्वास आत घेता घेता हात परत शरीराजवळ आणावेत. बोटे एकमेकात गुंतवलेली असावीत. अशी 5 ते 10 आवर्तने करावीत. या सर्व व्यायाम झाल्यावर भिंतीला पाठ टेकवून पाय सरळ करून बसावे अथवा पाठीवर झोपून 3 ते 5 मिनिटे संथ गतीने श्वासोच्छ्वास करावा. या सर्व व्यायामामुळे रक्ताभिसरण वाढते आणि सर्व स्नायूंवर कमी वेळात परिणाम मिळवता येतो. खरे पाहता नैसर्गिक प्रस्तुती होण्याकरिता फक्त व्यायामच नव्हे तर रोजच्या सर्व हालचाली सुद्धा योग्यच असाव्यात. नाहीतर थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे सतत केलेल्या अयोग्य हालचाली
वात असंतुलित करू शकतात. रोज लक्षात ठेवून करण्याजोगे काही गोष्टी खालीलप्रमाणे. गर्भवतीने नेहमी ताठ उभे राहावे. बसताना नेहमी पाठीचा कणा ताठ असावा. गरज भासल्यास आधारासाठी उशी घ्यावी. कोणतेही काम करताना, व्यायाम करताना किंवा इतरही वेळी श्वासोच्छ्वास संथ गतीने होत आहे याकडे लक्ष ठेवावे. झोपताना पाठीवर झोपण्यापेक्षा कुशीवर झोपावे. गर्भ आकाराने मोठा झाल्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही गुडघ्यांमध्ये उशी घेऊन झोपावे. जमिनीवरून एखादी वस्तू उचलायची असल्यास कमरेतून वाकण्यापेक्षा श्वास आत घेत खाली उकिडवे बसून वस्तू उचलावी व श्वास सोडत सरळ उभे राहावे. सतत खुर्चीत बसण्यापेक्षा शक्य तेव्हा भिंतीचा आधार घेऊन जमिनीवर सुखासनात किंवा पाय समोर पसरून बसावे. याने कटिविवर लवचिक व्हायला मदत मिळते. झोपण्यासाठी पलंग फार उंच नसावा. झोपताना एकदम पाठीवर न झोपता आधी कुशीवर झोपून मग उताने व्हावे. गरज भासल्यास उताने झोपताना कमरेखाली पातळ उशी ठेवावी. अशा प्रकारे योग्य रीतीने व योग्य क्रमाने व्यायाम केल्यास आणि दैनंदिन हालचालींवरही लक्ष ठेवल्यास प्रसूती नैसर्गिक होण्याची शक्यता वाढते. कोणतेही आसन स्वतःला आरामदायक वाटेल इतक्याच मर्यादेपर्यंत करावे. कोणतेही आसन करताना विशेष उल्लेख केलेला नसल्यास श्वसन संथ गतीने चालू ठेवावे. जिथे उल्लेख असेल तेथे त्यानुसार श्वसन नियंत्रित करावे. थकवा वाटत असेल, उत्साह नसेल तरी व्यायामाचा नेम मोडू नये. गर्भारपणात सर्वच हालचाली सावधपणे जाणीवपूर्वक कराव्यात. आसने व्यायाम करताना शरीराच्या ज्या भागाला त्या आसनाचा लाभ होणे अपेक्षित असते त्या भागांवर लक्ष केंद्रित करावे. धन्यवाद.